पवारांच्या गोटात या सगळ्या घडामोडी सुरू असताना विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आपली वेगळी वाट निवडण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय। आगामी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे गट एकला चालोरेची भूमिका घेण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मात्र ठाकरे गट महाविकास आघाडीची साथ सोडण्याची नेमकी कारणं काय असतील पाहूयात या विशेष रिपोर्टमधून। पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था या कधीही युती किंवा आघाडीमध्ये लढल्या गेल्या नाही आणि कदाचित ह्या निराशेपोटी त्यांनी एकला चलोचा नारा दिला असेल। विधानसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवानंतर आता ठाकरे गटाने मुंबई महानगरपालिकेसाठी वेगळी रणनीती आखली आहे। लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला महाविकास आघाडीसोबत लढण्याचा चांगलाच फायदा झाला। मात्र विधानसभा निवडणुकीला ठाकरे गटाला अपेक्षित यश मिळालं नाही। त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे गट एकला चलोरेचा नारा देण्याची शक्यता आहे। आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था या कधीही युती किंवा आघाडीमध्ये लढल्या गेल्या नाही, कधीच नाही। भारतीय जनता पक्ष शिवसेनाची युती असतानाही नाही, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असतानाही नाही। ह्या वेगळ्या प्रकारच्या निवडणुका असतात, तुम्ही समजून घेतलं पाहिजे। नगरपालिका, ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा, महानगरपालिका या निवडणुका वेगळ्या आहेत। त्यांना स्वतंत्रपणे त्यांना लढायचं आहे, त्यांनी लढलं पाहिजे आणि आपापल्या कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे। हेच कार्यकर्त्यांचं बळ पुढे विधानसभा आणि लोकसभेला आघाडी आणि युती म्हणून उपयोगाला येतं। गेल्या कित्येक दशकांपासून मुंबई महानगरपालिका म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजेच मुंबई महानगरपालिका असं समीकरण होतं। मात्र गेल्या 2 निवडणुकांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे। 2012 साली शिवसेना आणि भाजपनं युतीत महापालिका निवडणूक लढवली होती। या निवडणुकीत शिवसेनेचा 76, भाजपचा 32, काँग्रेसचा 52, राष्ट्रवादीचा 13, मनसेचा 28, समाजवादी पक्षाचा 9 आणि 18 जागांवर इतर पक्ष आणि अपक्षांचा विजय झाला होता। तर 2017ला शिवसेना आणि भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली। यावेळी शिवसेना 84, भाजप 82, काँग्रेस 30, राष्ट्रवादी 9, मनसे 7, समाजवादी पक्ष 6 आणि इतर 3 असं बलाबल होतं। 2012च्या तुलनेत भाजपच्या जागांमध्ये जवळपास 1.5 पट वाढ झाली आहे। अशातच शिवसेनेतल्या फुटीनंतर सध्याची राजकीय गणितही पूर्ण बदलली आहे। म्हणूनच मुंबई हातातून निसटू नये म्हणून उद्धव ठाकरे महानगरपालिका निवडणुकीत सर्व शक्तीनिशी उतरतील। महाविकास आघाडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मतं उद्धव ठाकरेंकडे आली, तो जनाधार त्यांना मिळाला। परंतु शिवसेनेचा जो मूळ मतदार आहे तो मात्र त्यांच्यापासून दुरावत गेलेला दिसतोय। विशेषतः एकनाथ शिंदे आणि भाजपाकडे फार मोठ्या प्रमाणात शिवसेनेचा परंपरागत मतदार वळलेला दिसतोय। कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीत असेल किंवा विधानसभा निवडणुकीतही मुंबईत उद्धव ठाकरेंना चांगलं यश मिळालंय। म्हणजे महाराष्ट्रात आता विधानसभेला त्यांच्या 20 ज्या जागा आल्या त्यातल्या 10 जागा एकट्या मुंबईतल्या आहेत। पण या जागा शिवसेनेच्या मूळ जनाधारावर आलेल्या नाहीत, तर काँग्रेसकडून जो मतदार आपल्याकडे आलाय त्याच्या आधारावर मिळालाय। आणि हे मिळालेलं यश महापालिकेची सत्ता कायम ठेवण्यासाठी पुरेसं नाही, याची जाणीव कदाचित त्यांना झालेली दिसते। विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची वाट लागली असली तरी मुंबईनं ठाकरेंना आधार दिल्याचंही आकडेवारी सांगते। विशेषतः मध्य मुंबईत ठाकरे गटाची ताकद चांगली आहे। ठाकरे गटाने भायखळा, वरळी, माहीम, शिवडी, कलिना, जोगेश्वरी पूर्व, वर्सोवा, विक्रोळी, वांद्रे पूर्व, दिंडोशी अशा 10 जागा जिंकल्यात। मुंबई उपनगरात भाजपचा व्होट शेअर आहे 31%, शिंदेंच्या शिवसेनेचा व्होट शेअर 17.8%, ठाकरे गटाचा व्होट शेअर 22.6%, तर मुंबई शहरात भाजपचा व्होट शेअर 24.1%, शिंदेंच्या शिवसेनेचा व्होट शेअर 17% आणि ठाकरे गटाचा व्होट शेअर 25.65% एवढा राहिलाय। या आकडेवारीचा नेमका अर्थ काय, तर पश्चिम उपनगरांमध्ये भाजपचं वर्चस्व आहे आणि मध्य मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचं प्राबल्य आहे। विधानसभा निवडणुकीत ठाकरेंना मोठा धक्का बसला असला तरी मुंबईत अजूनही ठाकरे फॅक्टर जिवंत असल्याचं आकडेवारी तरी सांगतेय। त्यामुळे आपली शिवसेना खरी आहे हे ठाकरेंना दाखवून द्यायचं असेल तर ठाकरेंकडे ही शेवटची संधी असेल। मात्र ठाकरे गटाचा एकला चलोरेचा विचार मित्र पक्षांना पटलेला दिसत नाहीये। मला वाटतं की जय पराजय होत असतो, एवढं खचून जाण्याची गरज नाही। मला संजय राऊतांच्या एकूण देहबोलीतून, वागण्यातून
थोडासा फ्रस्ट्रेशन आल्यासारखं मला त्यांच्या बोलण्यातून दिसते आणि कदाचित ह्या निराशेपोटी त्यांनी एकलक्षाचा नारा दिला असेल. ज्यांचा त्यांचा पक्ष आहे, त्यांचे स्वतंत्र विचारधारा आहे, त्यामुळे त्यांनी स्वतंत्र लढायचा निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. महाविकास आघाडी एकत्र लढली तर ठाकरेंच्या वाट्याला फार तर 100 जागा येतील आणि त्यामुळं जास्तीत जास्त स्वबळावर जागा लढवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाचा असेल. निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा पर्याय देखील ठाकरेंसमोर खुला असेल आणि त्याचमुळं येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे हे स्वबळाचा नारा देतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.